पुढचे काही प्रोडक्ट बघूया आपण. त्याच्यानंतर हे आहे आपलं रत्नागिरी हापूसचा आमरस आहे आपला. ओके. तर हा आपण रत्नागिरी हापूस पासूनच एकदम ओरिजिनल बनवलेला आहे. आपल्या बागेतलाच आंबा आहे हा. बरोबर. आणि हा देखील आपण डायरेक्ट ही काचेची जरी बॉटल असली तरी आपण संपूर्ण भारतामध्ये डिलिव्हर करतो. याची प्रोसेस देखील आपण बघूया ही कारण का ही काचेची बॉटल आहे, ही ट्रान्सपोर्टच्या दरम्यान फुटण्याचे चान्सेस असतात, तर ही आपण पॅक कशी करतो? तर काजू जर तुम्ही बघाल ना तर हे बघा, आता जवळ या, तुम्ही दाखवतो मी तुम्हाला. आता हा तुम्हाला काजू जून वाटतं, तयार वाटते, देठ मोठा आहे, पण हा ऍक्च्युली जून नाही. तर आपण आयडेंटिफाय कसं करतो सांगतो तुम्हाला. हे जे रेट आहेत हे टिल जोपर्यंत हा काजूगर आपल्याला मिळणार, ओला काजूगर, म्हणजे तू सांगितलंस तसं एप्रिल एंड पर्यंत. तर एप्रिल एंड पर्यंत हाच रेट राहणार का? हो, हाच रेट राहणार. हाच रेट राहणार, कायम राहणार. होय. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. फेब्रुवारी उजाडला की ओल्या काजूला सुरुवात होते आणि दरवर्षी आपण ओल्या काजूचा व्हिडिओ बनवतो. दरवर्षी आपण ओल्या काजूचा व्हिडिओ का बनवतो? कारण का आपल्या या कोकणातली हा जो तरुण वर्ग आहे, जो ओल्या काजूच्या व्यवसायात आहे, हा मेहनत करतो, व्यवसाय करतो, 10 लोकांना रोजगाराची एक संधी उपलब्ध करून देतो आणि म्हणून ह्यांचे प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी किंवा ह्यांचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही मालवणी लाईफची आहे. आणि म्हणून दरवर्षी आपण हा ओला काजूगराचा व्हिडिओ नेहमीच बनवत असतो. तर पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत ते राजापूरमध्ये, आदिनाथ रहाटे यांच्या बागेमध्ये, आणि आज आपण ओला काजूची संपूर्ण प्रोसेस पुन्हा एकदा बघणार आहोत. आणि हा ओला काजूगराचा रेट काय आहे आणि तुम्ही घरापर्यंत कसे मागू शकता याची संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर असा हा सुंदर आजूबाजूचा परिसर आहे आणि आज आपल्याबरोबर स्पेशल गेस्ट आहेत क्षितिज हुनारी. क्षितिजचं देखील यूट्यूब चॅनल आहे. क्षितिज, यूट्यूब चॅनलचं नाव काय? आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे गाव गजाली, ज्यावर आपण कोकणाच्या जवळपासचे कोकणातल्या राहणाऱ्या माणसाचं राहणीमान हे तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत असतो. नक्कीच. नक्कीच जाऊन बघा, खूप छान व्हिडिओ आहेत. स्पेशली आपल्या फिश मार्केटचे देखील बरेच व्हिडिओ आहेत जे माझा जो सबस्क्रायबर बेस आहे, माझा जो फॅमिली मेंबर आहे, त्याला जास्त करून ते माशाचे व्हिडिओ बघणारी लोक आहेत. सो त्यांच्यासाठी एक पर्वणी आहे तुझं चॅनल. सो नक्की जाऊन बघा. आणि आता आपण जाणार आहोत आदिनाथकडे. हा जो परिसर आहे हा एकदम सुंदर आहे. इथे त्याची बाग आहे, बागेत काय काय आहे ते पण आपण बघणार आहोत. आणि अगदी या साकवावरनं पावसात तर आणि धमाल असेल, इथून खाली पाणी जात असेल. हा समोर त्याचा बॅनर आहे. आपण सगळे डिटेल्स घेणार आहोत. चला आतमध्ये जाऊया. नमस्कार आदिनाथ, पुन्हा एकदा स्वागत आहे तुझं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. सलग आपण आता 3ऱ्या वर्षी तुझ्याबरोबर हा व्हिडिओ बनवतो ओल्या काजूगराचा. सर्वप्रथम तुझ्या ओळखीने आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी नमस्कार, मी आदिनाथ अनंत रहाटे, विजया कृष्णा मँगोज, राजापूर, जिल्हा रत्नागिरी. मित्र हो, मी सध्या BLLBचं शिक्षण घेत आहे आणि त्यासोबत आपला व्यवसाय देखील आहे. आपण गेली 4 वर्ष कोकणचा ओला काजूगर हा शेतकरी ते ग्राहक पोहोचवण्याचं काम महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या संपूर्ण भारतात करीत आहोत. आणि मित्रांनो, त्यासोबत आपण आपले अनेक प्रोडक्ट आहेत. कोकम आगळ आहे, त्याच्यामध्ये सरबत आहे, मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला रत्नागिरी हापूसचा आंबरस आहे. या अनेक आपल्या कोकणाच्या प्रोडक्टमध्ये सुद्धा आपण काम करीत आहोत. नक्कीच. तर आता ओला काजूगर कसा काढला जातो, कसा लोकांपर्यंत पोहोचवला जाईल याची माहिती तर आपण घेणारच आहोत. पण त्या अगोदर आपले जे इतर प्रोडक्ट आहेत त्याची सर्वप्रथम आपण माहिती जाणून घेऊया. तर सुरुवात कशापासून करूया? सुरुवात आपण कोकम आगळपासून घेऊया. अच्छा. सो कोकम आगळमध्ये बघायला गेलं तर हा किती लिटरचं कॅन आहे? हे 5 लिटरचं कॅन आहे आपलं. अच्छा. असं हे आपण हॉटेल इंडस्ट्रीसाठी खास करून पाठवत असतो. ओके. असं त्यानंतर आणि काय काय ह्याच्यामध्ये पॅकेजिंग मिळतं आपल्याला? हे आपल्याला 1 लिटर आणि 5 लिटरमध्ये अवेलेबल होतं. अच्छा, 1 लिटर आणि 5 लिटरमध्ये आहे. हो. साधारण काय रेट पडतो? साधारण आता आजचा जर ह्याचा रेट पकडला तर आपल्याला हे एक 900 ते 950च्या दरम्याने मिळून जातं.
पुढचे काही प्रोडक्ट बघूया आपण. त्याच्यानंतर हे आहे आपलं रत्नागिरी हापूसचा आंबरस आहे आपला. ओके. तर हा आपण रत्नागिरी हापूस पासूनच एकदम ओरिजिनल बनवलेला आहे. आपल्या बागेतलाच आंबा आहे हा. बरोबर. आणि हा देखील आपण डायरेक्ट ही काचेची जरी बॉटल असली तरी आपण संपूर्ण भारतामध्ये डिलिव्हर करतो. याची प्रोसेस देखील आपण बघूया ही कारण का ही काचेची बॉटल आहे, ही ट्रान्सपोर्टच्या दरम्यान फुटण्याचे चान्सेस असतात, तर ही आपण पॅक कशी करतो? ही आपण पॅक करण्यासाठी हे बघा, आता मी तुम्हाला दाखवतो. हा एक बॉक्स बघताय तुम्ही. ओके. ह्या बॉक्समध्ये आपण काय केलं, ही जी बॉटल आहे याला पहिला आपण बबल रॅप करून घेतलेला आहे. ओके. बबल रॅप केल्याच्या नंतर आपण तुम्ही इथे बघू शकताय. एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. ओके. असं बबल रॅप केल्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आतमध्ये बघा, हे तुम्ही बबल रॅप सांगितल्याप्रमाणे. अच्छा, ही बबल रॅप केली. ओके. आणि ह्याच्यामध्ये आपण पूर्ण ह्याच्यामध्ये गवताचा जो पेंड आहे, जसा आंब्याला नॅचरली भरला जातो ओके, तसं आपण काम करतो. आणि ही बॉटल कुठेही काही अजिबात डॅमेज होणार नाही, किती काय झालं तरी. साधारण किती लिटरची ही बॉटल आहे? ही बॉटल आहे 800 ग्रॅमची बॉटल. 800 ग्रॅमची बॉटल आहे. आणि काय रेट पडतो याचा? ही आपल्याला महाराष्ट्रासाठी एक साधारण 390 रुपयाला ही बॉटल घरपोच मिळते. अच्छा. असं इतर प्रोडक्ट पण आपण बघणार आहोत. कोकम आगळ, कोकम सरबत, आणि यंदा आपण पापड आहेत, कोकणी पापड आहेत आपले. ओके. असं कोकणी पापड, वा सुंदर. असं त्याच्यानंतर आपले काजूगर आहेत. अच्छा. हे सोललेले आणि बिगर सोललेले सगळे अवेलेबल, सालवाले आणि पॉली. हे सगळे आपल्या बागेतले आहेत काजूगर? हो, हे सगळे आपल्या बागेतले स्वतःचे. अच्छा. ही आपण प्रोसेस दुसरीकडनं करतोय सध्या? प्रोसेस सध्या आपण दुसऱ्या फॅक्टरीमधून करून घेतोय. ओके. असं पण आपण रॉ मटेरियल हे आपल्या बागेतलं आपण कोकण काजूमध्येच फक्त काम करतोय. अच्छा, फक्त कोकणातले काजू आपण. त्यानंतर बाकीचे काय प्रोडक्ट आहेत? ही आपली कुळदाची पिठी आहे. ओके. ह्या कुळदाच्या पिठीचं वैशिष्ट्य असं आहे, ही राजापूरचा गोवळचा जो कुळीद आहे, अच्छा, गोवळ रिजन मधला, ह्या कुळदाची चव ही वेगळी आहे. अच्छा. त्याच्यामुळे ही कुळदाची पीठ आपण प्रॉपर गोवळचे जे कुळीत आहे त्या शेतकऱ्यांकडून घेऊनच हे प्रॉपर आपण तयार केलेले आहे. साधारण काय रेटला पडतं हे आपल्याला कुळीत पीठ एक साधारण 300 ते 320 रुपयाच्या रेंजमध्ये 1 किलोचं पॅकेट मिळून जातं. ओके. ओके. त्यानंतर पुढचं काय आहे प्रोडक्ट? हे आहे आपलं घावण्याचं पीठ आहे. ओके. हे देखील आपण गावठी तांदळाचं घावण्याचं पीठ आहे. अच्छा. त्याच्यामुळे गावठीचं कसं असतं माहिती आहे, गावठी तांदूळ वापरल्यामुळे घावणे ज्यावेळी आपण भिड्यावरती टाकतो अजिबात तुमचं घावणं अजिबात फाटणार नाही कुठे. ओके. असं त्याच्यामुळे गावठी तांदळाची ही खासियत आहे आपल्या कोकणातल्या. अच्छा. असं त्याच्यानंतर हे आहे आपलं कोकणी वड्याचं पीठ. अच्छा. जे आपण वडे बनवतो त्याचं हे पीठ आहे. वडे सागोतीमध्ये जे वापरले जातात. येस, ते हे पीठ आहे. त्याच्यानंतर आणि हा आपला अस्सल मालवणी मसाला आहे. अरे वा, हा आपण उसळ आणि चिकन साठी वापरू शकतोय. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आहेत आपले तळलेले फणसाचे गरे. अच्छा, हा सीझनल प्रोडक्ट असेल? हो, हा सीझनल म्हणजे आपल्या वर्षभर सुद्धा आपल्याकडे हा मिळतो. एक साधारण मेच्या शेवटच्या आठवड्यापासून हा तुम्हाला वर्षभर अगदी मिळून जाईल. सुंदर. असं. आणि एक कोकम देखील आहे आपल्याकडे या वर्षीचं. अच्छा. कोकम साधारण काय रेट पडतो कोकमाचा? कोकम या वर्षी आहे 580 रुपये किलो आहे कोकम. अच्छा. तर हे रेट सीझन नुसार बदलत असतात? सीझन नुसार बदलतात. गेल्या वर्षी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पाऊस लवकर झालेला आहे, त्याच्यामुळे कोकम गोळा करायला काही शेतकऱ्यांना तेवढं मिळालं नाही. त्याच्यामुळे यावर्षी थोडासा रेट हाय गेलेला आहे कोकमचा. आणि एक प्रोडक्ट आहे आपलं, आणि हे आहे आपलं कैरीचं मिक्स लोणचं. अच्छा. याच्यामध्ये कैरी त्याचबरोबर आपलं लिंबू असं आपण सगळ्याचं मिक्स असं एक लोणचं हे केलं. हे स्वतः आपण प्रोडक्ट हे आपण बनवतोय. सुंदर. तर हे सगळे प्रोडक्ट बघितलेले आहेत आपण. खाली आलेल्या नंबरवर नक्कीच संपर्क करून हे प्रोडक्ट ऑल ओव्हर इंडिया तुम्ही मागवू शकता. जो काही रेट असेल तो फोनवर देखील कळवला जाईल, आणि बाजूला आपण तर लिस्ट पाठवतच आहोत. सो आता हे प्रोडक्ट आपण बघितलेले आहेत. आता आपण आपल्या ओल्या काजूकडे वळूया. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत काजू काढण्यासाठी. तर काजू जर तुम्ही बघाल ना, तर हे बघा, आता जवळ या, तुम्ही दाखवतो मी तुम्हाला. आता हा तुम्हाला काजू जून वाटतं, तयार वाटतं, देठ मोठा आहे, पण हा ॲक्च्युली जून नाही. तर आपण आयडेंटिफाय कसं करतो सांगतो तुम्हाला. त्याला प्रेस करतो मी, बघा आवाज येतो ह्याच्यातून ना. ओके. हा काजू परिपक्व नाही आहे. अच्छा. याचा ज्यावेळी आवाज बंद होईल, हा ज्यावेळी घट्ट लागेल त्यावेळी हा परिपक्व आहे. तोच हा तुम्ही टपातला जर बघाल ना, हे बघा याचा आवाज येत. अच्छा, दाबल्यावर आवाज येत नाही. आवाज येत नाही. कदाचित कॅमेरात येणार नाही आवाज, पण मला तो जाणवतोय. म्हणजे याचा आवाज येत नाही आणि तू मगाशी दाबलास. आणि देठ आहे ना, देठ हा साधारण असा मोठा बघूनच शक्यतो काढायचा, म्हणजे तो कोवळा नाही हे होणार. ओके. असं. आणि आपण जो काजू पाठवतो जूनच पाठवतो. अच्छा. असं ती प्रोसेस सुद्धा आपण बघूया नंतर खाली. म्हणजे ह्याच्यातला जून काजू, ह्याच्यातला ओल्या काजूगरातला जून काजू आपण
याच्यासाठी वापरतो. साधारण आता हा जो आपण काजूची लागवड केलेली आहे हा कुठल्या प्रकारचा काजूगर आहे? हे आपले वेंगुर्ला 4 नंबर आणि वेंगुर्ला 7 नंबरची आपली लागवड आहे. ओके. आणि 4 आणि 7 मध्ये फरक काय असतो? 4 नंबरची बी आहे ना, तर तुम्ही आता इथे बघाल ना, इथे ही अशी गोसाण लागते. ओके. ते 3-3 4 लागतात. पण 7 नंबरचं असं नाही, इकडे एक इकडे एक. आता हे बघ, हे 4 नंबर, हे बघा असं गोसाण लागले बघा. ओके. असं हे 4 नंबरचं आहे. हे 4 नंबरचं आहे. पण याची साईज 4 नंबरची आणि 7 नंबरची वेगवेगळी असते का? हो, 4 नंबरची साईज असते ना, हा. तर ती मीडियम साईज असते. ओके. आणि 7 नंबरची ती मोठी असते. ओके. पण ती घोसाण लागत नाही. बरोबर. असं आपण जे काम करतो हे 4 नंबर 7 नंबर मध्येच करतो. ओके. कारण कसं आहे माहिती आहे, 7 नंबर मध्ये मी करू शकतो, हा. पण कसं आहे क्वांटिटी देखील आपल्या कस्टमर्स आहेत त्यांना मिळाली अगदी पाहिजे. बरोबर, अगदी त्यासाठी बरोबर. आपण 4 नंबर 7 नंबर मिक्स करतो. तर आदिनाथ, तुझं असं म्हणणं आहे की 7 नंबरवर क्वांटिटी कमी आहे पण साईज त्याची मोठी आहे. आणि 4 नंबरवर Quantity क्वांटिटी जास्त आहे पण साईज कमी आहे. साईज मीडियम आहे. ओके, मीडियम आहे. हा. तर हा वेंगुर्ला 7 आणि वेंगुर्ला वेंगुर्ला 4 4 मधला फरक आहे. फरक आहे. आणि आता आपण हे जे ओले काजूगर काढलेले आहेत हा. हे आपल्या महिला वर्ग आहे. हा. हे रोज येऊन काजूगर काढतात की कसं काय प्रोसेस असते त्यांची? हा, आता कसं माहिती आहे, आता थोडंसं हेच कमी काम चालू आहे. म्हणजे आता कसं काजू जून व्हायचे आहेत ना, जून. ओके. त्याच्यामुळे आतापर्यंत फेब्रुवारी महिन्यापासून कंटिन्यू रोज चालूच होईल काढायचं. ओके. ओके. असं. मग हे 70 दिवस हे कामगार तुझ्याकडेच असतात? 70 दिवस. अच्छा, त्यांना एक रोजगाराची संधी या तुझ्या व्यवसायातनं निर्माण झालेली. नक्कीच. तर हा काजू कसा सिलेक्ट केला जातो, झाडावरचा कसा काढला जातो त्याची माहिती आपण घेतलेली आहे. आता आपण काजू फोडला कसा जातो आणि त्याच्यानंतर पॅकिंग कशी केली जाते त्याची माहिती जाणून घ्या. तर या सगळ्या आपल्याबरोबर मावशी आहेत ज्या आता काजू बी काढण्याचं काम करतात. तर तुम्ही सगळ्या एकाच गावातल्या आहात? हा मावशी, गाव कुठलं तुमचं? हातिवल्या. एकाच गावातल्या एकाच वाडीतले आहात तुम्ही. तर साधारण कधीपासून ही सुरुवात केली तुम्ही आता काढायला बिया? जानेवारीमध्ये. आता मार्च पर्यंत तुम्हाला इथे काम आहे. मग याच्यानंतर काजू सीझन संपल्यानंतर पण देखील तुम्ही इथेच कामाला असता की तुम्ही वेगळ्या कामाला जाता? वेगळ्या कामाला जाता. प्लस तुमच्याकडे शेती पण होत असेल, मग शेतीची पण कामं असतात तुमची. अच्छा. तर मित्रांनो, हे बघा अशा प्रकारे या बिया काढलेल्या आहेत. आणि आता या सगळ्या बिया रोज काम करता तुम्ही की एक दिवस आड करून? एक दिवस आड करून. असं. मग ज्या दिवशी तुम्हाला काम नसतं त्यावेळेला तुम्ही काय करता? झाडांना पाणी घालते. अच्छा, म्हणजे काम तुम्हाला कंटिन्यूज आहे, सुट्टी नाहीये, काम कंटिन्यूज आहे तुम्हाला. आपल्या घरी काम असलं तर आम्ही राहतो. अच्छा, मग तुम्ही सुट्टी घेता त्या दिवशी? शेती आहे ना आमची. बरोबर. तर बघा आता हे काढलेले आहेत आणि आता हे पुढच्या फोडायच्या प्रोसेसला जाणार. तर मंडळी, आता आपला काजू काढण्याची प्रक्रिया तुम्ही पाहिलात. आता बरोबर. ही इथे आणल्याच्या नंतर आता इथे सगळ्या सेग्रिगेशन केला जातो माल. अच्छा. देठ, आता ह्याला मगाशी वरती तुम्ही देठ होता, ओके. तो पहिला देठ ह्याचा बघा, हा देठ असा कुटला जातो. अच्छा. देठ कुटून असे क्रेटमध्ये किंवा आपल्या बॅग सॅकमध्ये भरून हा ओके. काकींकडे पाठवला जातो. अच्छा. काजूगर. आता पण त्याच्या आधी, काकींकडे पाठवायच्या आधी, ही बी काय आज काढलेली बी अच्छा. आज नेऊ शकत नाही आपण. बरं. ही जी बी आहे हिला एक रात्र म्हणजे एक साधारण 14 ते 15 तास आपण रेस्ट पिरियड देतो. आणि अच्छा. त्यानंतरच ही बी ही काकींकडे फोडण्यासाठी पाठवली जाते. ओके. काकींकडे म्हणजे इतर आपल्या गावामध्ये ज्या महिला आहेत हा. त्या फक्त काजू बी फोडण्याचं काम काजू करतात, फोडण्याचं काम वर्क फ्रॉम होम करतात त्या. वर्क फ्रॉम होम करतात. मग तिथपर्यंत माल पोहोचवायचा हा. आणि पुन्हा काजू घर तुमच्यापर्यंत आणायचं हे काम तुमचं असतं. हे काम आमचं. त्यांनी फक्त आपल्या घरात बसून ते काजू बी फोडायचं फोडायचं काम काम ती लोक करतात. आणि तू सांगितलं तसं की जेव्हा काजू बी आपल्याकडे येते तर त्यावेळेला देठ असतो, तो देठ काढला जातो आणि मग ती पुढची प्रोसेस चालू होते.
तर आता बी रेस्ट पिरियड होऊन, मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी सांगितलं, असं बी रेस्ट पिरियड होऊन आता आलेली आहे. तर आता आपण काकींकडे, आता आपल्या शेजारच्या वाडीमध्ये काकींकडे आलेलो आहोत. काकीकडे अशा पद्धतीच्या सॅकमधून बी दिली जाते. ही बी एक रात्र रेस्ट दिलेली आहे पूर्ण बीला, आणि त्याच्यानंतर मग ही अशी प्रोसेस करायला घेते. ओके. तर सकाळच्याच कालावधीमध्ये ही आपण बी काकींकडे आणून देतो. होय. पूर्ण दिवसभर हे फोडण्याचं काम करतात. सकाळी किंवा मग रात्री संध्याकाळी पूर्ण हार्वेस्टिंग कंप्लीट झाली काकीकडे देतो. मग काकींकडेच ती बी रेस्ट पिरियड होते. ओके. काकी मग सकाळी फोडायला घेतात. सकाळी कामाला जा आणि पूर्ण दिवसभर हे काम चालू असतं. ओके. ही जरा मला प्रोसेस पुन्हा एकदा दाखवशील? ही आता आपल्याकडनं आलेली बी आहे. हो, ही आता आपल्याकडनं आलेली, ही आता एक रात्र रेस्ट झालेली बी आहे बघा. ओके. घट्ट आहे बघा, पूर्ण जून आहे बी. अच्छा. अशी. आणि ही त्या खिळ्याने फोडते. आणि ही खिळा वापरू शकता किंवा स्क्रू ड्रायव्हर वापरू शकता. ओके. त्याने हा अख्खा काजूगर काढला जातो. त्याने हा बघा, हा असा पद्धतीचा अख्खा काजूगर, हा मोठा काजूगर असा अच्छा काढला जातो. काढला जातो. तू मला सांग की हा जर फोडताना फुटला काजूगर, एकाचे 2 झाले, तर त्याचा रेट कमी होतो का? नाही, शक्यतो कसा आहे माहिती आहे, आता काकींना आता एवढ्या वर्षाचा अनुभव असा आहे की काकींचा काजू हा कट होतच नाही. पण एका दुसरा कट झाला तर तो काय आम्ही काय पुढे टाकत नाही. ओके. तो आम्ही वेस्ट मध्ये पकडतो. वेस्ट मध्ये पकडतो. ओके. आणि बाजूला ही जी राख वापरलेली आहे ती कशासाठी आहे? तर म्हणजे देठ, तर जो डिंका तुम्ही बघताय ना, त्याच्यात जो डिंका उडतोय तो डिंका असा पसरणार नाही. हा बघा, तो तिथल्या तिथेच हे होणार. अच्छा. आणि इतर ठिकाणी न पसरता तो तिकडला तिकडे राहतो. आता माझ्या हाताला पण डिंका लागला नाही, आता इथे काळं होणार आहे. ओके. तर डिंक्यामुळे काळं होतं म्हणून काकीने हातात ते प्लास्टिक घातलेलं आहे आणि खिळ्याच्या साह्याने अख्खा गर काढण्याचं काम करतायत. मग यांचा रोजगार कसा असतो, म्हणजे तुम्ही कसा पे करता त्यांना? शेकड्यावरती शेकडा. ते जेवढे दिवसाला फोडणार तेवढे त्यांना पैसे मिळणार. तर काकींकडून आणलेले जे काजूगर आहेत, जे सोलून काजूगर येतात, तर ते ह्या अशा पद्धतीच्या क्रेट मधून येतात. काकींना अशा पद्धतीचे क्रेट दिले जातात आणि काकी ह्याच्यामध्ये भरून अगदी व्यवस्थित पाठवून देतात. ओके. असं. तर त्याच्यानंतर हा जो माल आहे, आता तुम्ही माझ्या हातात बघितला, हे जे ओले काजूगर आहेत, हे काय आपण असेच बॉक्समध्ये भरून पाठवू शकत नाही आहोत. त्यासाठी एक स्टँडर्ड प्रोसेस आपण बनवलेली आहे. अच्छा. सांगतो. तर आता हा तुम्ही बघताय, हा सेग्रिगेशन क्रेट आहे. ओके. असं. तर ह्याला पाठवून बघता तुम्ही, ह्याला होल आहेत. अच्छा. आता ह्या काजूगरमध्ये कसं असतं, थोडंफार पाण्याचा हा अंश असतो. ओके. आणि पाण्याचा अंश असल्यामुळे याला थोडीशी हवा लागणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे काजूगर हे प्लास्टिक पिशवीच्या मधून कधी कधी येतात, तर ते त्याला ओल लागलेली असते. ती ओल थोडी वाळावी यासाठी आपण ह्याच्यात ओततो. ओके. आणि अजून ह्याचा बेनिफिट, आता हे तुम्ही बघता इथे 2 क्रेट ठेवलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये जो कोवळा गर असतो, आता किती काय झालं, तर वरती तुम्ही हार्वेस्टिंग मध्ये देखील बघितलं, किती काय झालं तरी एखाद दुसरा कोवळा गर निघतोच. बरोबर. आता काही वेळा कस्टमर काय, कोवळा काजू हा यायला लागला काजूगरमध्ये, आपण काय केलं की आता आपण काजूगरमधून कोवळा गर हा पूर्ण वेगळा करून जून तेवढा गरज आपण पॅकिंगसाठी घेतो. अच्छा. आणि कोवळा गर आपण बाजूला ठेवतो. ओके. असं. तर आता कोवळा आणि जून हा तुम्ही कसा ओळखतात? या दाखवतो. तर आता हा मी आता काजूगर ओततो याच्यामध्ये. हे बघा, आता संपूर्ण आता आपण काकींकडून आणलेला हे केला. आता ह्याच्यामध्ये आपण असा हात मारणार याच्यावरती. ओके. हा बघा, आता हा हात मारल्यावरती हे बघा, आता हे जे जून दिसतात आहे, आता हा समजा जून गर आहे. आता ह्याच्यात एखादा आपल्याला, हा बघा, असा एखादा पीस दिसतो. ह्याची स्किन बघा आणि ह्याची स्किन बघा, ह्या स्किन मध्ये फरक आहे. डार्क आणि लाईट शेड. डार्क आणि लाईट शेड असं आहे. तर हा जो लाईट शेड आहे तो कोवळा आहे. हा कोवळा आणि हा जून. आता हा मी तिकडे टाकला, हा मी घेणार नाही याच्यात. ओके. बघा, ह्याची साल बघा, ह्याची हिरवट आहे जरा. आम्ही टाकणार नाही, हा मी बाजूला ठेवणार क्रेट. ओके. पण हा जर खाल्ला गेला तर त्याचा काय इफेक्ट असतो? खाल्ला गेला तसं इफेक्ट नव्हे. कसं आहे की ओले काजूगर आहेत, हे वर्षभर टिकवायचे असतात. अच्छा. त्याची सुद्धा मी प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे, कसे ओले काजू टिकवायचे ते. तर त्यासाठी हा काजू हा वर्षभर टिकणार नाही. हा घरी आता समजा, आता काही जण आहेत तामिळनाडू, केरळ या साईडला पण काजू मागवतात, जाईपर्यंत त्याला बुरशी लागू शकते. असा जो अट्टल घर आहे तो व्यवस्थित आपण पाठवून देतो. त्याच्यासाठीच तुम्ही जून घर निवडता. त्यासाठी ही सेग्रिगेशन प्रोसेस ठेवलेली आहे. अच्छा.
तर मित्रांनो, आता काजूगर आहे ते भरण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत. बरं. तर आता क्रेटमध्ये आता सूरज वजन करतोय हे आपण 500 ग्रॅमचं आपलं हे असतं. Packing असतं. 500 ग्रॅम, 250 ग्रॅम आणि 1000 ग्रॅम अच्छा. असं असतं. आपण आता आपला रूल कसा आहे की 1000 ग्रॅम काजू किंवा 500 ग्रॅम सुद्धा आपण 10 ग्रॅम काजू एक्स्ट्रा टाकतो. एक गोष्टीची नोंद घेणं सर्वांनी गरजेचं आहे, जे ओले काजू प्रेमी आहेत किंवा ओले काजू जे ऑर्डर करणार आहेत त्यांच्यासाठी, की ओले काजूगर हे ओले असल्यामुळे ते वाहतुकीमध्ये त्याचं वजन थोडंसंही घटणारच आहे. बरोबर. असं. त्याच्यामुळे इथे आम्ही भरताना 10 ग्रॅम हे जास्तच टाकतो. अच्छा. तुमचे बॉक्स सकट वजन एक 1200 ते 1300 ग्रॅम हे वजन होतं. अच्छा अच्छा. त्याच्यामुळे 10 ग्रॅम आपण एक्स्ट्रा टाकतो. एक्स्ट्रा टाकतो. एक्स्ट्रा टाकतो. आता ज्या पिशवीमध्ये आता वजन केलेले काजूगर भरतोय ती विशिष्ट वेगळ्या प्रकारची पिशवी दिसते. हो, ही बघा. तर त्याचं काय वैशिष्ट्य आहे? तर आता ही जी तुम्ही पिशवी बघताय ना, तर ह्याला आपण 45 GSM चा आपण कागद वापरतो. 45 GSM. 45 GSM. ओके. तर या 45 GSMच्या कागदाचे वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये पाणी आता ओले, आता नॉर्मल जी आता ती तुम्ही स्नॅकला वगैरे पिशवी असता त्याच्यामध्ये तुम्ही ओले काजू टाकल्यानंतर ते पाणी खाली सोडणार, पाणी दाबणार खाली आणि पिशवी आता घेतली पिशवी फाटणार. म्हणजे तसं नाही होणार, कारण हे 45 GSM आहे. अच्छा. असं त्यामुळे पिशवी ओली झाली तरी ती फाटणार नाही. तरी फाटणार नाही. आणि त्याला होल का दिलेत आपण? त्याला होल केले ते कारण व्हेंटिलेशन राहावं. आपल्या बॉक्सला सुद्धा आपण होल करतो आहोत. पण लांबचा प्रवास असेल, गुजरात असेल, तेलंगणा असेल, असं ह्याच्यासाठी आपण व्यवस्थित होल असले तर त्याला चांगलं होतं. ओके. व्हेंटिलेशन राहतं. आता हे भरल्यानंतर आपण बॉक्स पॅकिंग करतो. तो बॉक्स बघूया आपण कशा प्रकारचा आहे. तर हे आपलं यावर्षीचं पॅकेजिंग आहे. अच्छा. एकदम आपण ब्रँडिंग व्यवस्थित केलेलं आहे त्याचं. होय. सुंदर सुंदर. तर आता ह्याच्यामध्ये आपण पेरिशेबल आयटम सुद्धा लिहिलेले आहे, जेणेकरून आपला बॉक्स जेव्हा डिलिव्हरी ऑफिसला जाईल हां त्यावेळेला आपला बॉक्सला प्राधान्य हे पहिलं मिळतं, कारण हे पेरिशेबल आयटम मध्ये असतो. त्यामुळे आपली एंट्री सुद्धा पेरिशेबल आयटमचीच होते. ओके. तर ऑल ओव्हर इंडिया कुठेही पाठवत असताना आपण अशीच पॅकिंग करतो आणि अशाच प्रकारे आपण पाठवतो. जे हे बॉक्स आहे ते अर्ध्या किलोच्या बॉक्स पॅकिंग मध्ये येतात. हो, अर्धा किलो, 1 किलो, याच्यात अर्धा किलो, 1 किलो आणि 250 ग्रॅम. अच्छा. असं 1 किलो देखील या बॉक्स मध्ये राहतं. होय. आता आपण सध्या अर्धा किलोची आपण त्याच्यामध्ये पॅकिंग केलेली. अर्धा किलोची पॅकिंग केली. जेव्हा हे पॅकिंग किंवा हा बॉक्स ग्राहकापर्यंत 2 ते 3 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी पोहोचला तर त्यांनी काय खबरदारी त्याची घ्यायची सांगतो. तर आता काजूगर घरी पोहोचल्याच्या नंतर एका पेपरमध्ये फॅन खाली 30 मिनिटं आपल्याला वाळवायचे आहेत, जेणेकरून त्याच्यामधली जी काय मॉइश्चर होईल ती संपूर्ण रिलीज होईल. आणि त्यानंतर तुम्ही रेसिपीला जेवढे आता 1 किलो काजूगर काही एका वेळेला भाजी होणार नाही त्याची. आपण थोडीशीच भाजी करणार. तर काय करायचंय तुम्हाला, की तुम्हाला जर आता जेवढी रेसिपी करून झाली तुमची, की उरलेले जे काजूगर आहेत ना, तर ते 3 दिवस 12 ते 3 या उन्हाच्या पिरियडमध्ये वाळवून फ्रीजचा जो आपला ड्रायफ्रूट सेक्शन असतो त्याच्यामध्ये जी टोमॅटोची आपली जी बॅग येते, नेट बॅग येते, त्या नेट बॅग मध्ये आपल्याला ते ठेवायचे. अच्छा. हो. आणि ते ठेवल्याच्या नंतर तुम्ही अगदी वर्षभर ओल्या काजूचा आस्वाद घेऊ शकताय. अच्छा. 12 ते 3 या कालावधीमध्ये ऊन द्यायचं आहे आपल्याला 3 दिवस. ऊन इन द सेन्स की गॅलरीत ठेवलं तरी चालतंय. बरं. असं ते सुके खडखडीत झाले पाहिजेत. अच्छा. आणि पुन्हा पाण्यामध्ये टाकून ते पुन्हा ओले करून तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुम्हाला 1 किलो घेतल्यानंतर जर तुम्हाला पुन्हा 200 ग्राम वापरायचे असतील तर ते पुन्हा 200 ग्राम पाण्यात टाकायचे, ते ओले करायचे आणि पुन्हा आपल्या भाजीसाठी वापरायचे. हो. तर आदिनाथ, आतापर्यंत आपण ही काजू बी सिलेक्ट करून झाडावरनं कशी काढली जाते, काजू बी फोडून त्याच्यातनं काजूगर कसा काढला जातो, त्याची पॅकिंग कशी केली जाते, याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे. आता आपण शेवटच्या पण अतिशय मूळ मुद्द्यावर आलेलो आहोत. तो म्हणजे हे जे काजूगर आहेत हे ऑल ओव्हर इंडिया आपण कशा प्रकारे मागवू शकतो, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की काजूगर हा शेकडाने विकला जातो, पण आपल्याकडे हा किलोच्या रेटमध्ये, तर एका किलोमध्ये साधारण किती नग काजूगर बसतो, हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न आपला असा आहे की या काजूगराचा रेट काय आहे या सीझनचा. हां. तर 1 किलो काजूगरमध्ये साधारण आता वेंगुर्ला 4 नंबर आणि वेंगुर्ला 7 नंबर अशी जर मिक्स असतील तर 265 ते 340 या रेंजमध्ये तुम्हाला काजूगर बसणार. म्हणजे 300, 320, कधी 310, म्हणजे एकदम मोठी वीज आली तर 200, 265 ते 270 असं बसणार. पण शक्यतो आम्ही एक वेंगुर्ला 4 नंबर 7 नंबर मिक्स देतो, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी आणि क्वालिटी हे एकदम बेस्टच मिळते. नक्कीच. आता या सीझनचा साधारण रेट किती आहे? तर या सीझनचा आपला जो रेट आहे हा गेल्या वर्षी जो रेट होता तोच रेट आहे. तर आपला 1200 रुपये होम डिलिव्हरी 1 किलोचा बॉक्स हा महाराष्ट्रासाठी आहे. तो तुम्हाला घरपोच मिळणार आहे 1 किलोचा बॉक्स. त्याच्यानंतर 650 रुपये होम डिलिव्हरी आपला अर्धा किलोचा आहे. त्याच्यावर पाव किलो आपला 375 रुपये होम डिलिव्हरी आहे. त्याच्यानंतर आपला जे बाहेर जे आपण काजूगर पाठवतो, मी तुम्हाला मगाशी असं म्हणालो, तेलंगणा, हैदराबाद, गुजरात,
ह्या स्टेटचे आपले जे रेट आहे तर तो आपले एक स्टँडर्ड आहे. 1270 रुपये होम डिलेवरी 1 किलोचा बॉक्स आहे. 720 रुपये होम डिलेवरी अर्धा किलोचा बॉक्स आहे आणि 445 रुपये हा आपला पाव किलोचा रेट आहे. त्याचबरोबर आपला जो गोव्याचा जो रेट आहे, गोव्यातले जे कस्टमर्स आहेत त्यांच्यासाठी जो रेट आहे तो आहे 1220 रुपये होम डिलेवरी हा 1 किलोचा बॉक्स आहे. 670 रुपये हा अर्धा किलोचा बॉक्स आहे आणि 395 रुपये हा पाव किलोचा आहे. अच्छा, आता हे जे रेट आहेत हे टिल जोपर्यंत हा काजूगर आपल्याला मिळणार, ओला काजूगर, म्हणजे तू सांगितलंस तसं एप्रिल एंड पर्यंत, तर एप्रिल एंड पर्यंत हाच रेट राहणार का? हो, हाच रेट राहणार. हाच रेट राहणार, कायम राहणार. होय. ओके. सो नक्कीच खाली आलेल्या नंबरवर लोक तुझ्याशी संपर्क करतील. तू जसं मगाशी किंवा गेल्या व्हिडिओत देखील सांगितलेलं आहेस की 24 तास आपली बुकिंग सेवा 24 तास आपलं बुकिंग चालू आणि त्याचं एक उत्तम उदाहरण तू दिलेलं आहे की एका आपल्याच व्ह्युअर्सने, आपल्या सबस्क्रायबरने तुला रात्री 2 वाजता कॉल केलेला. फोन 2 वाजता ऑर्डर घेतलेली. 2 वाजता तुझी परीक्षा घेण्यासाठी त्यांनी कॉल केलेला आणि तू ती ऑर्डर घेतलेली. सो नक्कीच आता तू ज्या गेल्या वर्षीच्या त्रुटी राहिलेल्या त्या आता सुधारून तू आता तिथे ऑफिस देखील चालू केलेलं आहे. बुकिंगसाठी तू एक मुलगी देखील तिथे ठेवलेली आहे. कम्युनिकेशन कोऑर्डिनेटर आहेत आपले, तर ते तुमच्याशी फोनवर बोलून ऑर्डर असेल ती घेतील. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्डर बुक करताना कशी करायची तर त्याआधी मी तुम्हाला सांगतो. नक्कीच. तर पूर्वी आमचं कसं होतं, ऍडव्हान्स बुकिंग होतं. तर त्या ऍडव्हान्स बुकिंगची काय आवश्यकता नाही. तर आता कसं आहे, तुम्ही फोन लावलात, रेट तर मी तुम्हाला आता समोर आहे, तुमच्या समोर सांगितलेला आहे रेट, तोच रेट राहणार आहे. तर तुम्ही फक्त फोन लावा. फोन लावल्याच्या नंतर तुम्हाला ऑर्डर तुमची घेतली जाईल आणि 2 दिवस आधी, बॉक्स पाठवायच्या आधी 2 दिवस तुम्हाला फोन येईल की तुमची ऑर्डर आम्ही पाठवत आहोत. तुम्ही एकदा ऑर्डर आम्हाला सांगितली की तुम्हाला लगेच आपण व्हॉट्सअपला सिस्टीम केलेली आहे. व्हॉट्सअपला तुम्हाला बुकिंगचा मेसेज येईल की तुमची ऑर्डर विजया कृष्णामध्ये बुक झालेली आहे. त्याच्यानंतर ज्यावेळी तुमचे आता बघितला तुम्ही काजू, हे तुमचे काजूगर हे तुमच्या नावानेच काढले जातात. आता हे जे काजू आहेत हे सुद्धा कोणाच्या तरी नावाचे काजूगर आहेत, ते त्यांच्या नावानेच काढले जातात. तर पॅकिंगला ज्यावेळी आता इथे पॅकिंगला ज्यावेळी बॉक्स येईल ना, त्यावेळी तुम्हाला एक पॅकिंग प्लस डिलिव्हरी अपडेटचा मेसेज येईल. अच्छा, पॅकिंगला घेतलेल्यांच्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग पुढचा मेसेज येईल, डिस्पॅचचा मेसेज. तुमची ऑर्डर पाठवलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या पद्धतीची काळजी घ्यायची आहे या पद्धतीचा मेसेज तो तुम्हाला व्हॉट्सअपला येणार आहे. नक्कीच. म्हणजे सगळे डिटेल्स तू व्हॉट्सअपवर पाठवणार. सगळी डिटेल्स आम्ही व्हॉट्सअपला पाठवणार. आणि एकदा डिस्पॅच झाल्यानंतर त्यांना पेमेंट करायचं. डिस्पॅच झाल्यानंतर पेमेंट नव्हे तर 2 दिवस आधी बॉक्स पॅकिंगला तुमचा येणार ना, त्यावेळी तुम्हाला पेमेंट करायचं आहे. अच्छा, त्यावेळेला तुमच्याकडनं सूचित केलं जातं की आता तुम्हाला पेमेंट करायचं आहे. होय, तुम्हाला स्कॅनर दिला जाईल आमचा, स्कॅनरवरती तुम्ही पेमेंट करा. नक्कीच नक्कीच. खूप छान माहिती मिळाली तुझ्याकडनं. नक्कीच यापुढे देखील आपण असेच काजूगराचे व्हिडिओ बनवत राहू, लोकांपर्यंत हे चांगले प्रोडक्ट पोहोचवत राहू. तुला आणि तुझ्या या संपूर्ण व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, गेल्या 5-6 वर्षापासून आदिनाथ आपल्या कोकणात राहून हा व्यवसाय करीत आहे. आंबा व्यवसाय असो किंवा ओले काजूगराचा व्यवसाय असो किंवा मालवणी प्रोडक्टचा व्यवसाय असो, आदिनाथ हा व्यवसाय करत आहे आणि इतरांना देखील रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. हा व्यवसाय जगापर्यंत पोहोचवण्याचं कर्तव्य हे मालवणी लाईफचं आहे आणि या व्हिडिओद्वारे हा व्यवसाय आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. हे प्रोडक्ट खरेदी करून आपल्या या कोकणातील व्यावसायिकाला नक्की सपोर्ट करा. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.